विधानसभा निवडणुकीमध्ये माझ्यासाठी झटलेल्या सर्व कार्यकर्त्यांच्या मी खंबीर पाठीशी या निवडणुकीत उभे राहणार. अनिलदादा सावंत. प्रस्थापित नेत्यांच्या विरोधात मंगळवेढा व पंढरपूर नगरपालिकेत सत्तांतर घडवणार. अनिलदादा सावंत. पंढरपूर व मंगळवेढा सर्वसाधारण महिला आरक्षण असल्यामुळे इच्छुकांची मोठी भाऊ गर्दी. येणाऱ्या मंगळवेढा नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे शहरातील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात प्रभागनिहाय इच्छुक उमेदवारांची मते जाणून घेण्यासाठी तसेच निवडणुकीचे धोरण ठरवण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीस माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, पक्षाचे जिल्हाध्यक्ष वसंत नाना देशमुख तसेच भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिलदादा सावंत प्रमुख उपस्थित होते. बैठकीदरम्यान बोलताना अनिलदादा सावंत म्हणाले, नगर परिषद, पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. माझ्यासाठी माझ्या निवडणुकीत झटलेल्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे ही माझी जबाबदारी आहे. मी माझी संपूर्ण ताकद निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या पाठीशी लावणार असून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची सत्ता आणण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. जिल्हाध्यक्ष वसंत नाना देशमुख यांनी आपल्या भाषणात सांगितले की वरिष्ठांच्या आदेशानुसार येणाऱ्या सर्व निवडणुका महाविकास आघाडीच्या स्वरूपात लढावयाच्या आहेत. परंतु आपला पक्ष म्हणून प्रथम आपली तयारी करणे आवश्यक असून आपल्या पक्षातील इच्छुक उमेदवाराचे मत विचारात घेऊन निर्णय घेणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रत्येकाने एकदिलाने काम करून पक्षाच्या उमेदवारांना विजयी करणे हीच आपली प्राथमिकता आहे. माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे म्हणाले, नगर परिषद निवडणुकीत सर्वांनी ताकदीने व एकजुटीने लढा देऊन शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम उमेदवार उभा करावा. स्वच्छ, पारदर्शक आणि विकासाभिमुख कारभार होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. या प्रसंगी तालुकाध्यक्ष पांडुरंग चौगुले यांनी मनोगत व्यक्त केले. बैठकीचे प्रास्ताविक शहराध्यक्ष चंद्रशेखर कवडू भैरी यांनी केले तर आभार प्रदर्शन राजाभाऊ चेळेकर यांनी केले. बैठकीस किसन गवडी, सुरेश कट्टे, पांडुरंग माळी, पांडुरंग निराळे, प्रशांत यादव, ॲडव्होकेट विनायक नागणे, संतोष नागणे, दादासाहेब पवार, सदाशिव माळी, माणिक गुंगे, बबन ढावरे, महादेव जिरके, समाधान नागणे, बापूराव वस्त्रे, नागेश राऊत, लक्ष्मण नागणे, मुजमिल काझी, महादेव मुदगुल, सुलेमान तांबोळी, दत्तात्रय ओमने, आर के जाधव, मायाप्पा प्रक्षाळे, दत्तात्रय शिर्के, पांडुरंग जावळे, संतोष गोवे, अजिंक्य बेंद्रे, जमीर इनामदार, देवदत्त पवार, श्रीकांत गवळी, सागर गुरव, विजय पवार, पंडित गवळी, सीताराम भगरे, वैभव ठेंगील, स्मिता अवघडे, मंदाकिनी सावजी, वंदना जगताप, भाग्यश्री माळी यांच्यासह मंगळवेढा शहरातील अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी व इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपण नगरपालिका लढवत असताना आपल्या बरोबर असणारे घटक आपल्या बाजूने असणं हे पण तेवढंच महत्वाचं आहे. आणि मग त्यानंतर जे काय आता ज्या लोकांनी आतापर्यंत प्रामाणिकपणे कामं केली, आता आबांची असेल, तुमचा असेल किंवा अजून आपल्यावर असणारे 2 पक्ष असतील, त्या प्रत्येकाचा विचार विनिमय एक बैठक घ्यावी तुम्ही तुमच्या लेवलला आणि त्यात एक चांगला मार्ग काढून जी सतत घडत आलं आपल्या बाबतीत की गोरगरीब परिस्थितीतून पण एखादा चांगला कार्यकर्ता काम करत असेल, त्या वार्डात त्याचं चांगलं काम असेल, अशा माणसाला संधी देतात. आणि परत काय होतं माहिती का, आपलाच माणूस त्यासमोर एक उभा केला जातो आणि त्या माणसाचं घर उठतं. अशा असलं पाप तुम्ही करून या पैसे त्याच्यासाठी चौकशी बुद्धीनं सगळी आणि 100% आम्हाला आणि दादा ह्या गोष्टीत लक्ष घालतील आपल्या सगळ्यांना न्याय मिळण्यासाठी. ही दोघात आपण केल्या दादांसाठी बी दादा आपल्याला सांगितलं दादा त्याच वेळेस मी तुमच्यासाठी कमी. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअर नक्की करा.